बॉक्स रिझनिंगचाच हा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. परंतु या बॉक्सचे नीट निरीक्षण केले असता मधली संख्या जी आहे ती जर बघितली तर ती वर्ग संख्या दिसते. मग वर्ग संख्या ती कशी आली किंवा कोणत्या संख्येचा वर्ग आहे बघूया. इथं 49 म्हणजे 7चा वर्ग आहे, इथं 64 म्हणजे 8चा वर्ग आहे. त्याच पद्धतीनं इथं 36 म्हणजे 6चा वर्ग आहे. परंतु ते 6 कसं आलं, 7 कसं आलं, 8 कसं आलं याचा शोध घ्यावा लागेल. इथं नीट निरीक्षण करता 30 37 या दोन संख्यांची वजाबाकी 7 येते. इथं या दोन संख्यांची वजाबाकी 25 वजा 18 7 येते. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार 7 गुणिले 7 49 अशा पद्धतीने आलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण पुढच्या बघूया. 45 आणि 37 45 वजा 37 केलं तर आपल्याला 8 मिळतं. त्याच पद्धतीनं 54 वजा 46 जर केलं तर 8 मिळतं. आणि मग या 8चा आणि 8चा गुणाकार म्हणजेच 8चा वर्ग 64 झाला. त्याच पद्धतीनं आपल्याला इथं पण तसं करावं लागेल. मग इथं 32 आणि इथं 26 आहे. 32 वजा 26 केल्यानंतर 6 येतं. आणि कंसात मधली संख्या दिली आहे ती 6चाच वर्ग आहे. म्हणजे इथली वजाबाकी ही सुद्धा 6 आली पाहिजे. मग 32 ही संख्या आणि कोणत्या संख्येची वजाबाकी केली असता उत्तर 6 येईल याचा नीट विचार केला तर आपल्याला उत्तर येईल. सॉरी 32 नाही 22 आहे. तिथं 22 आणि कोणत्या संख्येची वजाबाकी केली असता उत्तर 6 येईल. तर उत्तर 6 येणाऱ्या 22 28 मधून जर वजा केलं तर 6 येतं, किंवा 22 मधून जर 16 वजा केलं तरी पण उत्तर 6 येतं. मग या दोन्हीपैकी उत्तर आपलं कोणतं असेल तर आपण नीट निरीक्षण करता वरची संख्या ही प्रत्येक वेळेस खालच्या या संख्यांपेक्षा लहान आहे. म्हणजे या संख्येपेक्षा इथली संख्या ही लहान असणार आहे. आणि म्हणून 22 वजा 16 बरोबर 6. आणि मग 6चा आणि 6चा गुणाकार 36. म्हणून आपलं उत्तर हे 16 असणार आहे.